कल्पना करा, एखादी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर मृत घोषित होते. तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होते. सगळीकडे शोककळा पसरते आणि अचानक ती व्यक्ती पुन्हा जिवंत होते. पण जिवंत झाल्यावर ती तुम्हाला ओळखतच नाही. ती म्हणते, "मी ती नाही, मी दुसरी आहे." हे ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटतं, पण ही घटना खरी आहे. उत्तर भारतात घडलेली ही कहाणी आहे सुमित्रा आणि शिवाची, जी आजही विज्ञान, मानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्यासाठी एक मोठं कोडं बनली आहे. रात्रीचा काळोख, घरात रडण्याचा आवाज, एका 17 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी गावभर पसरते. घरच्यांच्या डोळ्यात अश्रू, अंत्यसंस्काराची तयारी सुरू आणि अचानक ती मुलगी उठून बसते. ही तर खरी सुरुवात होती, कारण जिवंत झाल्यावर ती म्हणते, "मी सुमित्रा नाही, माझं नाव शिवा आहे. मला मारलं गेलं आहे." मित्रांनो, ही कथा आहे एका अशा घटनेची जिथे मृत्यू, पुनर्जन्म आणि आत्म्याचं गुढ एकत्र येतं आणि तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. हे खरं घडलं होतं का? की काहीतरी अजून खोल रहस्य आहे? नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात राहणारी सुमित्रा सिंग. वय फक्त 17 वर्ष. नुकतीच लग्न झालेली. एक लहान मुलगा. तिचं आयुष्य अगदी साधं आणि शांत चाललेलं होतं. पण 1985च्या सुरुवातीला तिच्या आयुष्यात एक विचित्र वळण आलं. तिला अचानक झटके येऊ लागले. डोळे फिरवणे, दात घट्ट आवळणे, बेशुद्ध पडणे. घरच्यांना वाटलं की कदाचित काही आजार असेल, पण काहीतरी वेगळंच घडत होतं. कधी-कधी ती त्या अवस्थेत काहीतरी बोलायची. जणू कोणीतरी दुसरी व्यक्ती तिच्यातून बोलत आहे. एक दिवस सुमित्राने सर्वांना हादरवून टाकणारी गोष्ट सांगितली. 3 दिवसांनी माझा मृत्यू होईल. सुरुवातीला कुणी यावर विश्वास ठेवला नाही. पण तिसऱ्या दिवशी 19 जुलै 1985 सुमित्रा अचानक बेशुद्ध पडली. तिची नाडी बंद झाली. श्वास थांबला. चेहरा फिकट पडला. घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. रडारड सुरू झाली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पण ते सगळ्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. तेवढ्यात अचानक सुमित्राने डोळे उघडले. जणू काही ती मृत्यूतून परतली. आश्चर्यचकित झाले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण ती तिच्या नवऱ्याला, मुलाला कुणालाही ओळखत नव्हती. ती घाबरलेली होती आणि तिने सांगितलं, "मी सुमित्रा नाही, माझं नाव शिवा आहे. मला माझ्या सासरच्या लोकांनी मारलं आहे. मला माझ्या मुलांकडे घेऊन चला." हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. सुमित्राने जे काही सांगितलं त्यावर विश्वास ठेवून सत्य शोधण्यास सुरुवात केली आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं. सुमित्राने सांगितलेले तपशील तपासले गेले आणि एक मोठं रहस्य उलगडलं. दिबियापूर नावाच्या या ठिकाणी सुमारे 100 किलोमीटर दूर शिवा द्विवेदी नावाची एक विवाहित स्त्री 2 महिन्यांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्युमुखी पडली होती. काहींनी तो आत्महत्या म्हटलं, तर तिच्या माहेरच्या लोकांनी तो खून असल्याचा आरोप केला. जीवाच्या वडिलांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमित्राने शिवाच्या आयुष्यातील इतके अचूक तपशील दिले, जे एक सामान्य व्यक्तीला माहीत असणं अशक्य होतं. तिने शिवाच्या कुटुंबातील सदस्यांची नावं सांगितली, तिच्या घराचं वर्णन केलं, तिच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. जेव्हा शिवाच्या कुटुंबियांनी सुमित्राला भेट दिली, तेव्हा तिने त्यांना लगेच ओळखलं. तिने एकूण 23 लोकांची ओळख सांगितली. काहींना प्रत्यक्ष पाहून, तर काहींना फोटोंमधून. या प्रकरणातील सर्वात गूढ भाग म्हणजे सुमित्राच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल. सुमित्रा ठाकूर जातीची, ग्रामीण पार्श्वभूमी, शिक्षण कमी, साधं वागणं. पण शिवा ब्राह्मण, शिक्षित, शहरी जीवनशैली. पुनर्जीवनानंतर सुमित्रा अचानक फ्लुएंट हिंदी वाचू लिहू लागली. तिचं बोलणं, वागणं पूर्णपणे बदललं. ब्राह्मणी सवयी दिसू लागल्या. ती स्वतःला शिवा म्हणून ओळखू लागली. हे बदल इतके स्पष्ट होते की दोन्ही कुटुंबांनाही ते समजत नव्हतं की नेमकं काय घडत आहे. तपास आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. 53 लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तपासकांनी असं स्पष्ट केलं की दोन्ही कुटुंबांचा याआधी कोणताही संबंध नव्हता. सुमित्राला शिवाबद्दल माहीत असल्याची शक्यता अत्यंत कमी होती. काही मानसशास्त्रज्ञांनी या घटनेला पोझिशन सायंड्रोम्स म्हटलं, तर काहींनी मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला. पण काही संशोधकांनी हे सांगितलं, प्रकरण इतकं सोपं नाही, कारण यात असं ज्ञान दिसतं जे सामान्य मार्गाने मिळू शकत नाही. भारतीय संस्कृतीत अशा घटनांना एक नाव आहे, परकाया प्रवेश, म्हणजे एका आत्म्याचा दुसऱ्या शरीरात प्रवेश. ही संकल्पना प्राचीन काळापासून सांगितली जाते. जरी विज्ञानाने याला पूर्णपणे मान्यता दिली नसली, तरी अशा काही घटनांनी प्रश्न नक्की उपस्थित केले आहेत. सुमित्रा आणि शिवाची ही कहाणी आजही एक अनुत्तरित प्रश्न आहे. हा आत्म्याचा प्रवेश होता का, की मानसिक विकार,
की अजून काही जे आपल्या समजण्यापलीकडचं आहे. कधी-कधी काही गोष्टी अशा असतात, ज्यांना ना विज्ञान पूर्णपणे समजावू शकतं, ना आपण सहज नाकारू शकतो. जर तुम्हाला अशा गूढ, थरारक आणि सत्य घटनांबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.